भप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा देवा, अहो स्वामी तुकया देवा। निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, लागलो निज चरणा। विलंब कवाया लाविला तुम्हारे, विलंब कवाया लाविला तुम्हारे। जय हो 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 धावनिया। विलंब कलाविला दुनिया, विलंब कलाविला विठाबाई विश्वंभरे भवछेदके, विठाबाई विश्वंभरे भवछेदके। कोटे कुंतली समाये विश्वव्यापके, कोटे कुंतली समाये विश्वव्यापके, कोटे कुंतली समाये विश्वव्यापके, कोटे कुंतली समाये विश्वव्यापके। जय हो जय हो जय हो जय हो जय हो जय हो धावनिया। विलंब कवाया लाडियला कृपाळे, विलंब कवाया लाडियला कृपाळे। जय हो 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 धावनिया। विलंब कवाया लाडियला कृपाळे, विलंब कवाया लाडियला कृपाळे। श्री गुरु चरण सरोज रज, निज मनु मुकुर सुधारी। बरनहु रघुबर विमल जसु जोदायको फलचारी। न लगे मरावे, न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवी। माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी। पुढे सारखा जरा पुढे या, सगळ्यांनी उठून या। मरावे, ओके। न लगे मरावे, ऐसा ठाव दिला देवी। माझ्या उपकारासाठी वागविला मुनकंठी। अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर, अकारण करुणावरुणालय भक्तवांछा कल्पतरु तडिदित विनिंदित पीतांबरधारी, अखिल कोटी ब्रह्मांड नायक, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहुनिवासी ज्ञानेश प्रिय श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत सुंदर गोड असा अभंग असून, या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये महाराजांनी जी क्रांती केली, त्या क्रांतीची उद्घोषणा या अभंगातून केलेली आहे। विठ्ठला विठ्ठला
भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने आज या ठिकाणी कैलासवासी सौ हिराबाई भीमराजजी कराळे या मातोश्रीच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने अत्यंत सुंदर गोड असा हा एक दिवसीय कीर्तनाचा उत्सव सोहळा आयोजित केलेला आहे। ज्यांच्या द्वारा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आपल्या मातोश्रीच्या पवित्र आणि पावन स्मृतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून हा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे। त्यामध्ये समस्त कराळे परिवार, त्यांचे पतिराज श्री भीमरावजी तुकारामजी कराळे, त्याचबरोबर राजूभाऊ भीमराजजी कराळे चिरंजीव आहेत, त्याचबरोबर प्रकाश दादा भीमराजजी कराळे हेही त्यांचे चिरंजीव आहेत, केशव मुरलीधर कराळे पुतण्या, रमेश मुरलीधर कराळे पुतण्या, निवृत्ती तुकाराम कराळे भाया, त्याचबरोबर इंजिनियर उत्तम तुकाराम कराळे धीर आहेत, अशोक निवृत्ती कराळे हेही पुतणे आहेत, डॉक्टर संजय निवृत्ती कराळे पुतणे आहेत, सागर उत्तम कराळे हेही पुतणे आहेत, त्याचबरोबर समस्त कराळे परिवार आपतेष्ट कापूरवाडी सारसनगर या सर्व परिवाराच्या वतीने अत्यंत सुंदर गोड असा हा एक दिवसीय कीर्तन उत्सव सोहळा आपल्या या मातोश्रीच्या पवित्र आणि पावन स्मृतीला अभिवादन करण्यासाठी म्हणून आयोजित केलेला आहे। आजचा या मातोश्रीचा खऱ्या अर्थानं प्रथम पुण्यस्मरणाचा अर्थात वर्ष श्राद्धाचा दिवस आहे। आपण व्यावहारिक भाषेमध्ये याला वर्ष श्राद्ध म्हणतो किंवा पुण्यस्मरण म्हणतो। पुण्यात्म्याचं स्मरण करण्याचा दिवस म्हणून पुण्यस्मरण, परंतु शास्त्रीय दृष्टीने जर बघायचं झालं तर आजचा दिवस म्हणजे दिवंगत आत्म्यासाठी फार महत्त्वाचा दिवस असतो आणि आजच्या दिवसाला शास्त्रीय भाषेमध्ये शब्द आहे आत्ममुक्ती दिन। आत्ममुक्ती दिनाचा हा कार्यक्रम आहे। एक वर्ष पर्यंत सज्जना हो, जोपर्यंत वर्ष श्राद्धाचा विधी होत नाही तोपर्यंत त्या आत्म्याची मुक्ती होत नाही। एक वर्ष झाल्यानंतर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितलेले आहेत। त्या 16 संस्कारामध्ये शेवटचा संस्कार म्हणजे श्राद्ध विधी। तो श्राद्ध विधी परिपूर्ण केल्याशिवाय हे त्यांच्यासाठी जे या संस्काराला हिंदू धर्म संस्कृतीला मानतात हे त्यांच्यासाठी सगळे विधी आहेत। जे मानतच नाहीत त्यांच्यासाठी काहीच नाही। आत्म उद्धाराचा अर्थात आत्ममुक्तीचा दिन, दिवंगत आत्मा एक वर्षभर सज्जन हो त्याच्या आत्म्याचा उद्धार झालेला नसतो किंवा त्याही पुढे जाऊन बोलायचं झालं तर आजच्या दिवशी श्राद्ध घातल्यानंतर त्या परिवाराच्या वतीने आपतेष्टांच्या वतीने त्या दिवंगत आत्म्याचा श्राद्ध विधी पूर्ण केल्यानंतर सज्जना हो त्या दिवंगत आत्म्याला पुनर्जन्मासाठी परमात्म्याकडून परमिशन प्राप्त होत असते। तोपर्यंत दुसऱ्या जन्मात जायला परवानगी नाही। भारत देशामध्ये भारत म्हणजे संस्कृती प्रधान आहे। सनातन संस्कृती आपली सांगते की वर्षानंतर 1 वर्षानंतर आपल्याला दुसऱ्या जन्मामध्ये प्रवेश करता येत असतो, तोपर्यंत नाही। म्हणून आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। आपल्याला पुराणामध्ये, कथामध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये अनेक असे प्रमाण पुरावे सापडतात की ज्यामध्ये सज्जन हो आपल्या पितरांच्या उद्धारासाठी, त्या पितरांच्या उद्धारासाठी त्या दिवंगत आत्म्याचे जे काही वंशज आहेत त्या वंशजांनी त्यांच्या उद्धारासाठी प्रयत्न केलेले आहेत। त्यामध्ये सगळ्यात पहिलं जर आपण पहिल्यापासून ती परंपरा जर बघायची ठरली तर अगदी सगरापासून, सगराच्या 60,000 पोरांना शाप मिळाला होता। तोपर्यंत त्या सगरांच्या 60,000 मुलांचा उद्धार होणार नव्हता जोपर्यंत स्वर्गातली गंगा खाली येत नाही आणि त्या गंगेचं उदक त्यांना लागत नाही, उदकाचा स्पर्श होत नाही तोपर्यंत अनेक लोकांनी त्या गंगेला या धरातलावर आणण्यासाठी प्रयत्न केले। पण त्याच रघुवंशामधला शेवटचा राजा ज्याचं नाव होतं सज्जना हो भगीरथ, त्या भगीरथाच्या प्रयत्नाने आयुष्यभर त्यानं तप केलं। भगीरथाने गंगोत्री या ठिकाणी हिमालयात
समुद्र सपाटीपासून 14,000 फूट उंचीवर ठिकाण आहे भगीरथाची तपस्थली. त्या ठिकाणी गंगा अवतरित झाली, त्यानंतरच सगराच्या 60,000 मुलांचा उद्धार झाला. तद्वत सज्जना हो, या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या वाड वडिलांना, दिवंगत आत्म्यांच्या, त्यांचे आपल्यावर काहीतरी उपकार असतात, आपण त्यांचं काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या पुनर्जन्मासाठी, चांगल्या सद्गतीसाठी जर थोडं बहुत पुण्य कमी पडत असेल तर ते पुण्य आपल्यापासून त्यांना देता येण्याची सोय या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आहे. आता आपण सगळेजण विश्वासावर जगणारे आहोत. विश्वासावर जी माणसं जगतात ना सज्जन हो, आपण आपल्या दिवंगत आत्म्यांना, आपल्या पितरांना 2 वेळेस जेवण खाऊ घालत असतो. एक पितृ पंधरवाड्यामध्ये आणि दुसरं अक्षय तृतीयेच्या दिवशी. 2 वेळेला आपल्या पितरांना जेवू घालण्याची विधी परंपरा आपल्या या संस्कृतीमध्ये आहे. मग आपण ज्या वेळेला त्या पितरांना जेवू घालतो सज्जन हो, जेवू घालण्याची पद्धत सुंदर, आपण भोजन करतो त्यांच्यासाठी म्हणून ते भोजन करतो. कुणीतरी आपल्याच जवळचा व्यक्ती, आपल्या रक्ताच्या नात्यातला व्यक्ती पितर म्हणून त्याची नियुक्ती करत असतो, त्याला आपण जेवू घालतो. परंतु त्याच्या समोर विस्तव ठेवला जातो, अग्नी ठेवला जातो. त्या अग्नीच्या समोर जेवढा स्वयंपाक बनवलाय ते सगळं समोर ठेवलं जातं आणि तिथे त्या अग्नीमध्ये तुपाची धार आपण त्याच्यावर टाकत असतो. आमच्याकडचं सांगतो, इकडं कशी पद्धत आहे परंपरा माहिती नाही, पण जवळजवळ सारखंच असेल. त्या अग्नीवर तूप टाकल्यानंतर, तुपाची धार टाकल्यानंतर आपली एक कल्पना आहे सज्जन हो, आपली एक भावना आहे की जो धूर आकाशामध्ये जातो ना, त्या धुराच्या माध्यमातून आपण बनवलेलं भोजन त्या पितरापर्यंत पोहोचतंय. आपली कल्पना आहे, आपली भावना आहे आणि पवित्र भावना आहे ती. पण विचार करा सज्जन हो, जर धुराच्या माध्यमातून आपल्या पितरांसाठी बनवलेलं भोजन जर त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्यांच्यासाठी त्यांच्या माघारी केल्या गेलेलं पुण्य कर्म, नामचिंतन आणि त्याचं झालेलं पुण्य त्या जीवापर्यंत का पोहोचणार नाही. आणि म्हणून सज्जना हो, हा सुंदर सोहळा या परिवाराच्या वतीने, प्रकाश दादा आणि त्यांच्या सगळ्या परिवाराच्या वतीने आयोजित केलेला आहे. आज या मातोश्रीला जाऊन जवळजवळ 1 वर्ष झालंय. सज्जना हो, या जगामध्ये आई एक असं व्यक्तिमत्व आहे, त्या आईला विसरणं फार कठीण काम आहे. या जगामध्ये सगळं काही मिळेल परंतु आई भेटणं शक्य नाही. आईला अनेक प्रकारच्या उपमा शास्त्रानं, साहित्यकारांनी, इतिहासकारांनी दिलेल्या आहेत. ज्या मातोश्रीचं नाव आहे, ज्यांच्या निमित्ताने हा पुण्यतिथी उत्सव सोहळा चालू आहे, त्यांचं नाव आहे हिराबाई. त्या हिराबाईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, या मातोश्रीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या एक आठवण सांगेल तुम्हाला सज्जन हो, आईचं अंतकरण कसं असतं. आई तिला म्हणावं सज्जन हो, तिचं नाव आहे आई. जिच्या अंतकरणामध्ये आपल्या शेवटच्या मुलाचा देखील उद्धार झाला पाहिजे, त्या उद्धाराची आणि त्या मुलांच्या कल्याणाची तळमळ जिच्या नसा नसामध्ये, रक्तामध्ये भरलेली असते ना, तिचं नाव आहे सज्जन हो मातृत्व. याच्यासाठी एक गोड उदाहरण दिलं जातं शास्त्रामध्ये, पुराणातलं फार सुंदर उदाहरण आहे. आईच्या अंतकरणात तळमळ कशी असते पहा. या भारत देशामध्ये एक माता माऊली होऊन गेली, एक आई होऊन गेली भाऊ, ज्या आईचं नाव होतं माय मदालसा. फार सुंदर पहा चरित्र आहे त्या माऊलीचं. त्या माता मदालसेने आपल्या जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या जीवनाचं कल्याणच व्हावं यासाठी त्या आईनं प्रयत्न करावे सज्जन हो. मुलगा गर्भात आहे तेव्हापासून त्याच्यावरती संस्कार घालण्याचे प्रयत्न करावेत. गर्भापासून मुलांवर संस्कार होतात, जन्माला आल्यानंतर नाही. जन्माला आल्यानंतर तर होतातच, पण गर्भापासून, गर्भाच्या बाळ 6 महिन्याचा आहे तेव्हापासून त्याच्यावर संस्काराला सुरुवात होत असते. कॅप्चरिंग क्षमता त्याच्यामध्ये तेव्हापासून सुरुवात होत असते. तसं ती माय मदालसा सज्जन हो आपल्या सगळ्या जन्माला आलेल्या मुलांना
पाळण्यात असल्यापासून सुंदर उपदेश करायचे पाळण्यातल्या मुलांना. आजकाल मुलं 8-8, 10-10 वर्षाची होतात. माणसं म्हणतात आणखी लहान आहे, त्यांना काय कळतंय? काय कळतं नाही, तुम्ही शिकवाल ते कळते. आज 1 वर्षाचा सुद्धा मुलगा असू द्या सज्जन, किती आश्चर्यकारक गोष्टी आपण बघतोय. ती माय मदालसा कोरी पाटी असणाऱ्या त्या छोट्या छोट्या बालकाच्या मनावर त्यांच्या कल्याणाचे ठसे उमटवण्याचं काम करत होती. पाळण्यामध्ये मुलं आहेत तेव्हाच ती माय मदालसा त्या मुलांना म्हणायची, उठी पुत्रा जाई बाळ तीर्थयात्रे साधू आणि संत तेथे असतील हे राजा. त्या आईन बाळाला पाळण्यातल्या बाळाला म्हणावं, अरे बाळा उठ उठ आणि काय कर, तीर्थयात्रे हिंड. उठून आपल्या जीवनाचं कल्याण करण्यासाठी पुढे चाल. शास्त्र सांगतं उठा उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन. शास्त्रकारांनी सांगितलं आपल्याला सज्जन हो उठा. आता जागा रे भाईनो जागा, 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 आता जागा रे भाईनो जागा. चोरली दिल्याने नाडाने भागा, चोरली दिल्याने नाडाने भागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोरली दिल्याने नाडाने भागा, चोरली दिल्याने नाडाने भागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या चोर निजल्या चोर निजल्या नाडूनी भागा भागा, जागा रे भाईनो जागा. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्नि बोधत, शूलस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पतस्थत कवयो वदन्ति. उठा बाळा उठ आणि आपल्या कल्याणाचा मार्ग धर. सावध हो, गाफील राहू नको. जीवन जगत असताना सावधानता फार महत्वाची आहे सज्जन हो. अहम वाग्या स्वहम वाग्या, प्रेम नगरावारी, अहम वाग्या स्वहम वाग्या, प्रेम नगरावारी, सावध होऊन भजनी लागा. मल्हारी
माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारी ती माय मदालसा आपल्या बाळाला आपल्या पुत्रांना सज्जन हो पाळण्यात असतानाच जसा जसा मुलगा मोठा व्हायचा चालायला लागला की वनाची वाट त्याला दाखवायची. प्रत्येक मुलाला सज्जन हो वनामध्ये तिने पाठवलं मुलांचं कल्याण करण्यासाठी मदालसाने. शेवटचा मुलगा जन्माला आला, नाव होतं त्याचं अलर्क. त्या अलर्काचा जन्म झाला सज्जन हो आणि त्या आईची तब्येत बिघडली. तिला वाटलं आता या मुलांचा कल्याण कसं होणार, या मुलाला उपदेश कोण करणार. सज्जन हो त्या आईने जन्माला आलेल्या बाळाला उपदेश कशा पद्धतीने केला लक्ष द्या. तिनं तोंडी नाही सांगितलं, त्या आईने एक चिठ्ठी लिहिली. चिठ्ठी, त्या चिठ्ठीवरती काही श्लोक लिहिले आणि ते श्लोक त्या चिठ्ठी पॅक केली, छोटी पुडी तयार केली आणि एका तावीद मध्ये ती पुडी पॅक केली. तावीद मध्ये पुडी पॅक केली, जन्माला आलेल्या बाळाच्या गळ्यामध्ये ते तावीद बांधलं आणि त्या आईनं प्राण त्याग केला. पण प्राण त्यागण्याच्या अगोदर त्या आईनं दासीला सांगितलं होतं की दासी, हा जन्माला आलेलं हे बाळ आई तुला म्हणणार आहे. एक दिवस याला समज आल्यानंतर, याला कळायला लागल्यानंतर हे एक दिवस तुला विचारेल की आई माझ्या गळ्यात जे तावीत आहे याच्यात नेमकं आहे काय. त्या वेळेला त्या बाळाला तू सांग की तुझ्या आत्मकल्याणाचं सार तुझ्या त्या तावीद मध्ये ठेवलेलं आहे. कालांतराने मुलगा मोठा झाला सज्जन हो. तीर्थयात्रेला भ्रमण केलं, अनेक मोठमोठ्या गुरुजींकडे जाऊन मोठा विद्वान झाला, पंडित झाला. एक दिवस कुतूहलापोटी त्या सांभाळलेल्या दासीला त्यानं विचारलं की आई या पेटीत नेमकं काय आहे. त्या दासीनं सांगितलं बाळा तुझ्या जीवनाचं कल्याण त्या पेटीमध्ये साठवून ठेवलेलं आहे. तुझ्या आईचा मृत्यू झाला त्यावेळेला तुझ्या आईनं तुझं कल्याण व्हावं यासाठी त्या तावीद मध्ये तुझं कल्याण बांधून ठेवलंय. मुलाला उत्सुकता वाटली, त्याने ती पेटी काढली सज्जन हो, खोलून पाहिली तर आतमध्ये एक चिठ्ठी आहे. ती चिठ्ठी त्यानं बाजूला केली, उघडून पाहिली तर त्याच्यावर काही श्लोक लिहिलेले होते. संपूर्ण दुनिया फिरून आलेला होता, अत्यंत विद्वान पंडित स्वतःला म्हणून घेत होता, पण जे श्लोक त्या चिठ्ठीवर लिहिलेले होते भाऊ त्याला त्याचा अर्थच उलगडेना. काय लिहिलंय नेमकं त्याचा अर्थच कळायला तयार होईना. या साधूकडे जातोय, त्या साधूकडे जातो, त्या विद्वानाकडे जाईल, या पंडिताकडे जाईल. सगळ्या विद्वान पंडिताला जाऊन विचारलं पण कुणीच सांगायला तयार होईना त्याचा अर्थ काय ते. शेवटी त्याला एक पत्ता मिळाला. म्हटले काश्मीरच्या खोऱ्यामध्ये, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये एक महात्मा राहतो, संन्यासी राहतो. काश्मीर विद्वानाची नगरी आहे. काश्मीर सज्जन कश्यप ऋषींची भूमी आहे, तप केलेली भूमी म्हणजे काश्मीर आहे. काश्मीर सामान्य नाही सज्जन हो, फार मोठे मोठे विद्वान त्या हिमालयातल्या त्या काश्मीर मध्ये त्यांनी तप करून परमात्म्याची प्राप्ती केलेली असं काश्मीर आहे. श्रीमद आद्यगुरु शंकराचार्यांनी सुद्धा आपल्या जीवनातला बराचसा काळ म्हणण्यापेक्षा त्यांचा शेवट सुद्धा त्या हिमालयातच झालाय. अशा त्या हिमालयाच्या भूमीमध्ये काश्मीर मध्ये म्हणे एक साधू आहे. त्या साधूकडे जा, तो साधू या चिठ्ठीचा तुम्हाला अर्थ सांगू शकेल. आणि जर त्या साधूने नाही सांगितला तर तुम्हाला कुणीच सांगू शकत नाही. चिठ्ठी घेतली साधूने, त्यानं अलर्काने गेला सज्जन हो. त्या साधूचा तपास काढत काढत पोहोचला, चरणावरती डोकं टेकवलं, हात जोडले, सांगितलं महाराज फार दूरवरून आलोय, अनेक विद्वानांच्या अनेक पंडितांच्या गाठी भेटी घेऊन आलोय, परंतु महाराज या चिठ्ठीवर जे श्लोक लिहिले त्याचा अर्थ मला कोणी सांगायला तयार नाही. आणि मग सज्जन हो ती चिठ्ठी ज्या वेळेला त्या साधूच्या हातात दिली, त्या साधून पाहिली, त्या साधूच्या डोळ्यातून गळगळ अश्रूच्या धारा सुरू झाल्या. त्या साधून स्वतःला सावरलं.
आणि सगळ्या एका एका श्लोकाचा प्रत्येक श्लोकाचा अस्खलित अर्थ त्या साधूच्या मुखातून सुरू झाला. जसं जसं त्या श्लोकाचे अर्थ उलगडायला लागले तसं तसं या अलर्काच्या जीवनाचे कोडे उलगडायला लागले. सज्जन पूर्ण श्लोक त्या श्लोकाचं परिपूर्ण ज्ञान त्याला झालं आणि जीवनाचं सज्जन हो कल्याण झाल्याची अनुभूती त्या अलर्काला प्राप्त झाली. त्या अलर्कानं पुन्हा त्या साधूचे पाय धरले, हात जोडले, सांगितलं महाराज आजपर्यंत सगळी दुनिया फिरून आलोय पण आजपर्यंत या श्लोकाचा अर्थ मला कुणी सांगायला तयार नव्हतं. अनेक विद्वान पंडितांना विचारला हो पण कुणाला नाही कळाला. तुम्हालाच कसं काय कळाला या श्लोकाचा अर्थ. त्यावेळेला सज्जन हो त्या साधूच्या डोळ्यात पाणी आलं आणि अलर्काला त्यानं सांगितलं, अरे बाळा या श्लोकाचा अर्थ मला तरी कुठे माहिती होता. चिठ्ठी हातात दिलीस आणि त्या चिठ्ठीवर लिहिलेलं अक्षर पाहिल्याबरोबर माझ्या डोळ्यात पाणी आलं. अरे अलर्क, ज्या आईनं ही चिठ्ठी दिलेली आहे, ज्या आईनं ही चिठ्ठी लिहिलेली आहे ना, अरे अलर्का त्याच आईचा अभागी मी सुद्धा एक पुत्र आहे जिने मला जन्मताच बाळा वनाला पाठवून दिलं होतं. सज्जन हो शेवटच्या मुलाचं सुद्धा कल्याण व्हावं ही अंतकरणात तळमळ असते ना जिच्या, तिचं नाव मातृत्व आहे. सज्जन हो अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी बालकाची व्याप्ती अवघी चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती घार हिंडे आकाशी तिचे चित्त पिल्लापासी सबसे बड़ी
प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने अभंग सादर केलाय सज्जन हो. जगद्गुरु तुकोबारायांचा अत्यंत गोड असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्या जीवनात केलेल्या क्रांतीची घोषणा तुकोबारांनी अभंगातून केलेली आहे. काय क्रांती केली हो? क्रांती काय? क्रांती म्हणजे नेमकं काय? क्रांती या शब्दाचा अर्थ आहे सज्जन हो, जगात जे काम कोणालाच जमत नाही ते आपण करून दाखवणं, त्याचं नाव क्रांती आहे. तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनात आम्ही क्रांती केली. जे काम जगातल्या कोणालाच जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं. नेमकं क्रांती महाराज तुम्ही केली. तुम्ही तुमच्या पुरुषार्थानं क्रांती केली. काय नेमकी क्रांती केली? तुकोबाराय म्हणतात सगळं जग काळाच्या जबड्यामध्ये आहे, परंतु आम्हाला काळ काही करू शकत नाही. काळ गुलाम सलाम करी तुकया घरी. तुकाराम 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 नाम घेता कापिय में. हो तुकाराम तुकाराम नाम घेता कापिय में. हे नाम घेता कापिय में, नाम घेता कापिय में. धन्य तू वास में, धन्य तू वास में, धन्य तू वास में, धन्य तू वास समर्थ. वा वा वा. तुकाराम तुकाराम नाम घेता कापिय. थोडासा आवाज वाढव भैया, सहज बोलता आलं पाहिजे असं कर. आणि त्यांना सुद्धा छातीचा एकदा आवाज वाढून देऊन पुन्हा कमी करू नको. तू त्यांच्याकडे बघून त्यांच्या शरीराकडे बघून नको करू, कारण तुला माहित नाही हे पकवाज वाजवायचं सोपं काम नाही. त्यांचं रनिंग एज सध्या 65-65च्या प्लस आहे. त्यांच्याकडे बघितलं वाटत नाही, ते 40च वर्षाचे वाटतात. पण 65 वर्षाचे म्हातारे आता इथं बरेच काही बसलेले असतील, त्यांना विचारा की एवढं वाजवायचं म्हणजे सोपं काम नाही. त्यांचं हाड ना हाड या पकवाजाची सेवा करता करता आज हो त्याचं पीठ झालं असेल, पण तरी सुद्धा परमार्थाचं प्रेम जगातलं एकमेव व्यक्तिमत्व असेल आमचे काजळे भाऊ. त्यांचा पकवाज वाजल्याशिवाय दादा वारकरी संप्रदायातलं कीर्तन आणि भजन पूर्ण होत नाही. आज तुझं भाग्य आहे आणि आमचं बी भाग्य आहे की आज एवढे मोठे माणसं तुला ऑपरेट करायला भेटायलेत. म्हणून कंजूसी करू नको. हा विठ्ठला 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 सुरुवातीला त्यांनी इशारा केला होता, पण तुला कळलाच नाही. तो त्यांनी असं केलं होतं, तू चिंता करू नको, मी आहे. तू किती आवाज वाढव, एकही साऊंड तुझा उडणार नाही. उडला तर हा काय चिंता करायचं काम नाही. क्या बात आहे. विठ्ठला 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 जगद्गुरु तुकोबारायांनी सज्जन हो आपल्या जीवनामध्ये क्रांतीच्या दिशेनं पाऊल टाकलं. आणि तसा जरी विचार केला ना तर तुकोबाराय क्रांतिकारी संत आहे. जे काम जगात कुणाला जमत नव्हतं ना त्यावेळेला सज्जन हो माझ्या तुकोबारायांनी सामान्य जगातल्या लोकांसाठी ज्ञानाचं भंडार मोकळं करून दिलं. अरे ज्या काळामध्ये ग्रंथाला स्पर्श केला तर अशी भीती घातल्या जात होती की आंधळे होताल म्हणून. ग्रंथाला स्पर्श केला तर आंधळे होताल म्हणून भीती घातल्या जात होती. त्या काळात अरे एका सामान्य परिवारातून जन्माला आलेल्या माझ्या तुकोबारांनी
छाती ठोकपणे म्हणावं वेदाचा तू अर्थ मासीच ठावा हिरानी वहावा भार माथा. बाकीच्यांनी नुसतं डोक्यावर गाठोड्याचं वजन वागवायचं, याचा खरा अर्थ काय ते फक्त आम्हाला विचारा. तुकोबारांनी छाती ठोकपणे बोलावं. क्रांती नाही तर काय सज्जन हो. क्रांतिकारी संत माझे तुकोबार आहेत. या जगात क्रांती कोणी करू शकतं आपल्या पुरुषार्थानं सज्जन हो. या जगामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा क्रांती करू शकतो, पुरुषार्थानं आपण सुद्धा काही करू शकतो. परंतु या जगात जर विचार केला ना सज्जन हो, तर दोन गोष्टी तुम्ही आम्ही ठरवलं नाही असं नाही, आपण ठरवतो. आपल्या सुद्धा जीवनात काहीतरी करायचंय असं ठरवतो आपण. पण ठरवलंय आपण, काय ठरवलं? ज्ञानोबा म्हणतात दोन गोष्टी ठरवल्यात तुम्ही आम्ही. जगस्पृहेयास्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. ज्ञानोबा म्हणतात या जगातल्या प्रत्येक माणसानं दोन गोष्टी ठरवल्यात. एक सार्वभौम पद जगा पडिये आणि न मरणे निर्विवाद जगा पडिये. पहिली गोष्ट तुम्ही आम्ही ठरवली सज्जन हो, सार्वभौमत्व तुमच्या आमच्या जीवनात आपल्याला पाहिजे. सार्वभौमत्व या शब्दाचा अर्थ आहे जगात जेवढ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या मला मिळाल्या पाहिजेत. मी ज्या दिशेला बोट दाखवील त्या दिशेला ती दिशा माझी झाली पाहिजे. मी ज्याला काम सांगेल त्यानं माझं काम ऐकलं पाहिजे. माझ्या इशाऱ्यावर सगळी दुनिया चालली पाहिजे. याला म्हणावं सार्वभौमत्व. पण ठरवल्यानंतर होत नाही असं नाही सज्जन हो. सार्वभौमत्व मिळू शकतं माणसाला. थोडा विको कमी कर. कीर्तन पहिलीच वेळ ऑपरेट करतो का? हा ठीक. तू मला माझ्याकडे 15 मिनिटं जर आला असताना सगळ्या टिप्स तुला देऊन टाकल्या असते एकदाच. पुन्हा असं मध्ये मध्ये सांगायची सुद्धा गरज पडली नसती. ते लक्षात येतं आमच्या लगेच. नाही काय अडचण नाही, हात तर लावाच लागते. बिना हातात जमतच नाही ते असे. विठ्ठला 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 या जगामध्ये जर माणसानं ठरवलं ना सज्जन हो, आपल्या पुरुषार्थानं माणूस काहीही प्राप्त करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड, एव्हरीथिंग इज पॉसिबल. या जगात काहीही करता येऊ शकतं, फक्त ठरवलं पाहिजे. आपल्या या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब म्हणायचे, माझ्या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसात एवढी ताकद आहे. महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसानं जर ठरवलं तर या मातीतला माणूस सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचे दात मोजू शकतो. एवढी ताकद या मातीतल्या माणसात आहे. पण पुन्हा थोडस थांबून ते म्हणायचे, महाराष्ट्राच्या मातीतला माणूस असं कधी ठरवतच नाही. ठरवल्यावर काहीही प्राप्त होत आहे सज्जन हो. तात मिले पुनिमात मिले सुत भात मिले जुगती सुखदाई. राज मिले गज बाज मिले मन बात मिले मन वांछित पाई. लोक मिले विधि लोक मिले, लोक मिले विधि लोक मिले, सुरलोक मिले वैकुंठ विजाई. सुंदर यार सब कुछ मिले, सुंदर यार सब कुछ मिले. सुंदर यार सब कुछ मिले, पर संत समागम दुर्लभ भाई. संत समागम दुर्लभ भाई. मात मिले पुनिमात मिले, सुत भ्रात मिले जुबती सुखदाई. राज मिले गजबाज मिले, सब साज मिले मन वांछित पाई. पुरुषार्थानं माणूस या जगात काहीही प्राप्त करू शकतो. भाऊ, कधीतरी रेल्वे यायची बघा स्टेशनवर, कधीतरी रेल्वे यायची.
एखाद्या रेल्वेची तासन तास वाट बघत बसावी लागायची. माणसानं जर ठरवलं ना तर काहीही करू शकतो माणूस. कधीतरी रेल्वे यायची, तासन तास येणाऱ्या रेल्वेची वाट बघावी लागायची. आणि आलेल्या रेल्वेतून एखादाच पॅसेंजर खाली उतरायचा प्लॅटफॉर्म वरती, आणि खाली उतरलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरलेला पॅसेंजर मधला एखादाच माणूस टपरीवर जाऊन सज्जन हो चहा घ्यायचा. अशा तुरळक ग्राहकाच्या जीवावर आपल्या पोटाचा उदरनिर्वाह करणारा व्यक्ती तो ठरवतो. त्यानं एक दिवस ठरवलं की मला या देशाचा पंतप्रधान बनायचं. मी तर म्हणतो त्यानं जरा कमी ठरवलं. तो जर म्हणला असताना देशाचा नाही मला जगाचा मालक व्हायचंय तर तरी शक्य आहे. आणि प्रयत्न चालूच आहे. ज्या दिवशी करन्सी भारताचा रुपया जेव्हा डॉलर मध्ये कन्वर्ट होईल ना त्या दिवशी समजून घ्या सज्जन हो हा भारत जगाचं नाक झालेलं असेल. त्या दिवशी जगाचा बाप झाला. आजच बाप आहे जगाचा. भारत म्हणजे जगाचा बाप आहे. जगानं तत्वज्ञान शिकावं फक्त भारताकडून सज्जन हो. कारण माझा भारत ऋषी मुनींची साधू संतांची भूमी आहे. योग्यांची अन संतांची भक्तांची माळकऱ्यांची ही देव देशन धर्मासाठी जीव खर्चणाऱ्यांची ही भूमी सप्तसुरांची काव्याची अष्टविनोदाची भूमी साहित्याची महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची. राकट देशा कणखर देशा दगडाच्या देशा प्रणाम घ्यावा माझा हे श्री महाराष्ट्र. भीमा वरदा कृष्णा कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या गागरी. भारत सज्जन हो जगाला ज्ञान पुरवणार हो. म्हणजे या जगात अशक्य काहीच नाही. एकानं ठरवलं होतं सज्जन हो इंद्राचा राज्य इंद्राचं पद त्याला प्राप्त करायचं होतं. नरका नारायण होय क्या बात आहे. अशक्य काहीच नाही. एकानं ठरवलं होतं स्वर्गाची प्राप्ती करायची. 100 पायऱ्यापैकी 99 पायऱ्या ते चढला होता. 100वी पायरी चढायची फक्त बाकी होती. पण अहंकार झाला. त्याला वाटलं 99 पायऱ्या चढल्यात मग आता राहिलंच किती. आता फक्त एक पाऊल टाकला की झालं. पण शेवटच्या क्षणी अहंकार झाला आणि 99 पायऱ्या रिटर्न खाली यावं लागलं त्याला सज्जन. नाव होतं त्याचं नहुष राजा. नहुषे स्वर्गाधिपती झाला. परी रहाटी भांबावला. भांबावून गेला. काही काही माणसं सज्जन हो आपलं ध्येय जवळ आलं का भांबावून जातात. भांबावून जायचं नसते. कितीही जीवनात मिळालं ना तर भांबावून जायचं नसते. हे शिकलं पाहिजे आमच्या भाऊकडून सज्जन. आता उद्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते परभणीला फार मोठा सत्कार आहे भाऊंचा. अरे बालवत जीवन जगावं माणसाने. किती मोठा झाला ना हेच मी कधी कधी या गोष्टीचा वारंवार विचार करतो भाऊ. लहान मुलांचे जर हार्ट रेट पाहिले ना आपण लहान छोट्या मुलांचे हार्ट रेट भयंकर आहे. तो माकडाचे जितके हार्ट रेट चालतात ना तितके लहान छोटे मुलं किती बी नॉनस्टॉप त्यांना पळायला लावा ते मुलं थकत नाहीत दमत नाहीत. त्यांना दम भरत नाही. आपल्याला का भरतो त्याचं कारण आपण आपल्या स्वतःमध्ये आपल्या मनानं आपल्याला प्रौढ समजायला लागलो. कोण म्हणेन भाऊकडे पाहिल्यानंतर 65 पर्सन आहे म्हणून वाटतंय का. क्या बात आहे. जय हो. वाह पहा ही भावना आहे भाऊंची. काय म्हणले ते सांगू तुम्हाला मी. बाल गया तो कुछ नहीं गया. ताल गया तो सब कुछ गया. ताल जाता काम नाही. बेताल झाला नाही पाहिजे माणूस सज्जन हो जीवनामध्ये. बेताल तालात असलं पाहिजे हो. एक तालात असावं त्रितालात असावं गज तालात चालावं.
एक ताल म्हणजे एकोहम बहुश्याम, एक ताल आहे. त्रिताल ब्रह्मा विष्णू महेश यांनीच या सृष्टीची निर्मिती केली आहे. प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजमव्यम, या ही त्रिमूर्ती शंकराचा त्रिशूळ म्हणजे त्रिताल आहे. 3 पद्धतीने शंकर जगाला नाचवण्याचं काम करतो सज्जनो. स्वतः बी शिवतांडव करतो शंकर भगवान. कसा करतो ऐकायचं तुम्हाला? आज भाऊ आहेत ना ग भाऊ? बरं ठीक आहे. भाऊला अगोदरच मरण दिसायला, त्यांना माहिती आहे लय अवघड काम आहे. शंकराचं नृत्य करायचं म्हणजे फार अवघड काम आहे. हो, गाणं बी सोपं नाही, ते वाजवणं सोपं नाही. तुम्हाला जर पाहायचंच असेल ना आता, तर कीर्तन झाल्यानंतर युट्यूबला तुम्ही बघू शकता बरं का, ऐकू शकता. ते ताल गेला नाही पाहिजे. गज झंपा नावाचा तालही पाहिजे. भाऊला माहिती असेल तो किती मात्राचा? 14 बहुतेक ना. गज झंपा, गज ताल. गज म्हणजे काय? हाती. हातीच्या तालानं माणसानं चाललं पाहिजे. ज्या वेळेला आपण आपल्या ध्येयाच्या जवळ जातो ना सज्जन हो, त्यावेळेला हातीच्या तालाने चाललं पाहिजे. हाथी चले बाजार और कुत्ते भूके हजार हजार. माणसानं मागं पाहायचं नाही, चालत राहायचं. एक दिवस मंजिल प्राप्त होते. काहीही प्राप्त होतं या जगात, देवाची होईल म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. तुम्ही आम्ही जर ठरवलं ना सज्जन हो, देव व्हायचं म्हणजे तुकोबार आहे. दाखवून दिलंय माझ्या संतांनी. सामान्य परिवारामध्ये जन्म घेतला, सामान्य लोकांसारखं जीवन जगलं, आणि शेवटी एक दिवस देवाला यावं लागलं. हात पसरले भगवंताने आणि आपल्या स्वरूपामध्ये शरीरामध्ये समाविष्ट करून टाकलं. या जगात 3 महात्मे सज्जन हो भगवंताच्या स्वरूपामध्ये सदेह गेले. देहासहित देवाला जे काम जमलं नाही ते माझ्या संतांनी करून दाखवलं. आपल्या देहासहित भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन झाली सज्जन हो राजस्थानची संत मीराबाई. आपल्या देहासहित भगवत स्वरूपामध्ये विलीन झाले पश्चिम बंगालचे चैतन्य महाप्रभू. आपल्या देहासहित माझ्या पांडुरंगाच्या स्वरूपात विलीन झाले महाराष्ट्राचे जगद्गुरु तुकाराम महाराज सज्जन. देहासहित फार मोठी अचिव्हमेंट माझ्या तुकोबाराची. भगवत स्वरूपाकार झाले तुकोबार आहे, आणि पावला पावलाला आपल्या जीवनात आलेले अनुभव म्हणजे तुकोबाराचे अभंग आहे. त्या अभंगाला तुकोबाराच्या भंग करू शकलं नाही कुणी सज्जन हो. बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांनी, निधर्मी लोकांनी, जळकट लोकांनी अभंगाला सुद्धा भंग करण्याचा प्रयत्न केला होता, खंडित करण्याचा प्रयत्न केला होता, पण लिहिलेच होते माझ्या तुकोबारांनी अभंग. अभंग या शब्दाचा अर्थ ज्याला कधीच नाही होऊ शकत, ज्याचा भंग, त्याचं नाव आहे अभंग. भगवत स्वरूपाकार तुकोबाराय झाले. या जगामध्ये सार्वभौमत्व मिळू शकतं, आणि दुसरी इच्छा आहे प्रत्येकाची तुमची आमची, न मरणे निर्विवाद जगा पडिये. या जगात प्रत्येकाला वाटतं सज्जन हो माझं मरणच आलं नाही पाहिजे, मी मेलोच नाही पाहिजे. परंतु संत म्हणतात ही 2 नंबरची इच्छा या जगात कोणाचीच पूर्ण होऊ शकत नाही. मग तेथे नचले काही, मग तेथे नचले काही, संपदा राहील ठाईचे ठाई, संपदा राहील ठाई ठाई, पुढे संचित जाईल बाही, पुढे संचित जाईल बाई. तुका म्हणे संयम आज्ञा, तुका म्हणे संयम आज्ञा, तुका म्हणे तुका म्हणे मग तेथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई, पुढे संचित जाईल ग्वाही, तुका म्हणे तई यम आज्ञा. एकदा का काळाचं बोलावणं आलं ना सज्जन होतं, कोणाचंच काही चालत नाही.
मागच्या महिन्यामध्ये घटना घडली होती, सगळ्यांनी जवळजवळ ती पाहिली असेल. एक मुलगा त्याला अस्वस्थ वाटायला म्हणून सरपंच मेडिकलवर गेला आणि मेडिकलवर जाऊन त्यानं गोळ्या मागितल्या. जरा मला बेचैन वाटत होते, मला अस्वस्थ वाटतंय. त्या मेडिकलवाल्यानं त्याला गोळ्या आणल्या डब्यातून. मेडिकलवाल्यानं गोळ्या आणून काउंटरवर ठेवल्या. त्यानं त्या गोळ्या हातात घेतल्या आणि खिशातून पॉकेट काढलं. पॉकेटमधून पैसे मोजले. जेवढे पैसे होते तेवढे पैसे त्याला दिले त्या मेडिकल स्टोअरवाल्याला आणि गोळ्या घेऊन खिशात टाकल्या. आणि आता तिथून पाऊल काढणार. त्या गोळ्या घेतानाच भयंकर झटका आला त्याला आणि हातातल्या गोळ्या तशा हातातच राहिल्या आणि तो पोरगा आहे तसा काउंटरला धरून खाली पडला. त्या मेडिकलवाल्यानं त्याला खाली पडू दिलं नाही, अलगद वरच्या वर धरलं. परत तो बाहेरून गेला. जाऊन पाहतो त्यानं नस चेक केली तर तो पोरगा जागेवर गेला होता. हातातल्या घेतलेल्या गोळ्या मेडिकल पर्यंत पोहोचला. सज्जन हो, हाथों में लिया नहीं तेरा घास, क्या जीवन की पकड़ियास. हाथों में लिया नहीं तेरा घास, मासी पंख पाखड़े तव हे सरे. आएगा जब रे आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरि का, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरि का, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. क्षणभंगुर जीवन की कलिका, क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रातः को जाने खिली न खिली. मलयाचल की सूची शीतल मंद सुगंध मिली न मिली. कले काल कुठार लिए फिरता तन नम्र पेचोट झिली न झिली. हरि नाम रटले हरि रसना, फिर अंत समय में हिली न हिली. संध्याकाळी झोपलेला माणूस दुसऱ्या दिवशी सकाळी जागा होईल का नाही गॅरंटी नाही. दुसऱ्या दिवशी जाग येईल का नाही गॅरंटी नाही. काही नेऊ शकत नाही सज्जन हो. एक वस्तू फक्त आपल्या सोबत येते, प्रामाणिकपणाने. या जगातली एक वस्तू माणसाला प्रामाणिकपणाने साथ देते. कोणती वस्तू? कोण म्हणलं? बायको. बायको साथ देत नाही. घराच्या दारापर्यंत बायको येते. नातेवाईक, गणगोत, मित्रमंडळी, आप्तेश स्मशानभूमीपर्यंत येतात. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एक गोष्ट आहे सज्जन हो जगातली, तीच फक्त माणसाची साथ देते. पैशाचं गठुडं, बंडल नाही. किती जरी धनवान असला ना सज्जन हो, तर पैसा सुद्धा साथ देतो. ये तमाशा लकड़ी का, जब तेरा जन्म हुआ वो पलंग भी था लकड़ी का. माँ ने लेकर तुझे सुलाया वो पलना भी था लकड़ी का. जब माँ ने तुझे चलना सिखाया माँ ने जब तुझे चलना सिखाया वो चलन गाड़ी भी थी लकड़ी की.
जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का. जुन्या काळामध्ये पाटी पेन्सिल लाकडाची. जब तेरी पढ़ाई शुरू हुई तो पेन तख्ता भी था लकड़ी का. और मास्टर जी ने डर दिखलाया वो डंडा भी था लकड़ी का. जब तू बच्चों के संग खेलने गया वो गिल्ली डंडा भी था लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी का. जब तेरी शादी हुई जब तेरी शादी हुई तो बैलगाडी भी थी लकडी की. जुन्या काळामध्ये वराड कशाने न्यायचे बाबा? बैलगाडी, फोर व्हीलर नव्हत्या. जब तेरी शादी हुई तो बैलगाडी भी थी लकड़ी की. और सासू जी ने तुझे पुजाया वो पाट भी था लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी का. और अंत में गई जवानी जवानी गई जवानी गई जवानी आया बुढ़ापा लेकर सहारा लकड़ी का. सारसनगर मध्ये शिवानंद शास्त्री महाराजांचं कीर्तन चाललंय. वाजवायला काजळे भाऊ आहे. गोड वातावरण तयार झालंय. कानाला गोड स्वर ऐकायला येतात. मनात इच्छा होते कीर्तनाला गेलं पाहिजे पण पायानं चालता येत नाही. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम कुंडम वृद्धो याति गृहीत्वा दंडम तदपि न मुंचति आशा पिंडम. हात पाय डगमग करायला लागलेले असतात. साथ देत नाहीत. हात पाय साथ देत नाहीत. हातात आधार घेतो कशाचा? काठी. कशाची असते काठी? काठी कशाची असते? लाकडाची. आता निघाल्यात नवीन नवीन स्टीलच्या, परत काही प्लास्टिकच्या मजबूत, पण त्या मजबूत नाही. खरी काठी लाकडाची. आधार काठीचा आधार. म्हाताऱ्याला काठीचा आधार. गई जवानी आया बुडका. किती श्रीमंत माणूस असू द्या या जगात सज्जन हो, श्रीमंत आहे म्हणून नोटामध्ये जाळल्या जात नाही. शेवटी कामाला येते लाकूड. म्हणून कवीनं गायलंय जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी का. जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी सब लकड़ी का. वो तमाशा तुम्हें दिखाऊं ये तमाशा लकड़ी का. तमाशा तुम्हें दिखाऊं ये तमाशा लकड़ी का. वो तमाशा तुम्हें दिखाऊं ये तमाशा लकड़ी का. ये तमाशा तुम्हें दिखाऊं ये तमाशा लकड़ी का. क्या बात आहे. लाकडाशिवाय या जगात दुसरं काही साथ देत नाही. म्हणून माझे संत म्हणतात सज्जन हो, त्या काळाचं बोलावणं आलं ना की सगळं सोडून जावं लागणार आहे. मरावं प्रत्येकाला लागणार आहे. परंतु या जगातला असा माणूस नाही जो जन्माला आला आणि त्याला मरण नाही.
एकानं मरण टाळण्याचा प्रयत्न केला होता वशिलेबाजी करून, पण काळाच्या पुढे मरणाच्या पुढे वशिलेबाजी सुद्धा चालत नाही. लई शातीर होता. बुद्धीनं बुद्धीच्या जोरावर काय करतील सांगता येत नाही. डोकं लावलं, देवाला प्रसन्न करून घेतलं, म्हणला देवा माझा मृत्यूच नाही झाला पाहिजे असं वरदान द्या. भगवान म्हणले शक्य नाही बाबा, इथं मला जमत नाही ते वरदान मी तुला कसं देऊ. ठीक आहे म्हणे देवा, जर अमरत्वाचं वरदान देता येत नसेल तर असं करा, मी सांगतो त्या पद्धतीने माझा मृत्यू झाला पाहिजे असं करा. ठीक आहे म्हणे, हे करू शकतो. बोल कसा मृत्यू पाहिजे तुला. मग त्यानं मागून घेतला का. तो म्हणला देवा माझा मृत्यू घरात नको, बाहेर नको. घरात नको, बाहेर नको, पृथ्वीवर नको, आकाशात नको, दिवसा नको, रात्री नको, माणसाच्या हातून नको, प्राण्याच्या हातून नको, शस्त्रानं नको, अस्त्रानं नको. मला सांगा, या जगातला मरणारा प्रत्येक माणूस एक तर घरात मरेल, नाही तर बाहेर, पृथ्वीवर मरेल, नाही तर आकाशात विमानाचा हादसा होऊन मरेल, माणसाच्या हातून मरेल, नाही तर प्राण्याच्या हातून मरेल, दिवसा मरेल, नाही तर रात्री मरेल, शस्त्रानं मरेल, नाही तर अस्त्रानं मरेल. पण देवानं त्याला मारण्यासाठी स्वतंत्र कलमा तयार केल्या. त्याला दिवसा मारला नाही, रात्री मारला नाही. दिवस आणि रात्र दोन्हीच्या मधला जो वेळ आहे त्याला संधी काळ म्हणतात. शब्द काय तो? दिवस आणि रात्रीची संधी साधणारा काळ, त्याचं नाव आहे संधी काळ. पण आपण त्याचा अपभ्रंश केला, त्याला आपण नाव दिलं संध्या काळ. संध्याकाळ दोन्हीची संधी साधणारा तो काळ असल्यामुळे त्याला संधी काळ असं म्हणतात. त्या काळात त्याला मारला. घरात नको, बाहेर नको, ना घरात मारला ना बाहेर मारला, दोन्हीच्या मध्ये उंबरठ्यावर आणून मारला. म्हणून सज्जन हो, उंबरठ्यावर माणसानं बसू जाऊ नये. तुम्ही बघा, मोठे जुने माणसं उंबरठ्यावर बसू देत नाहीत माणसाला, दर्शन सुद्धा घेऊ देत नाहीत उंबरठ्यावर. एक तर बाहेर काढतात, नाही तर आतमध्ये घेतात. उंबरठ्यावर आणून मारला. दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, बाहेर नाही, शस्त्रानं नाही, अस्त्रानं नाही, नखानं पोट फाडून मारला. माणसाच्या हातून नाही, प्राण्याच्या हातून नाही. ना माणूस आहे ना प्राणी, अर्धा नर आणि अर्धा सिंह. नृसिंह भगवान हो, एकमेव अवतार त्याच्यासाठी देवानं घेतला, परंतु मारलाच. मरावं लागलं, त्यालाही मरावं लागलं. सज्जन हो, कोणालाच संपत्तीवाल्याचं चालत नाही तर सत्यवाल्याचं चालत नाही. सत्यवाल्याचं सुद्धा इथं काळाच्या पुढे चालत नाही. जर मला वाटतं भाऊ, सत्तावाल्याचं जर काही चालत असतं ना, तर बाकी भारतातल्या दुसऱ्या राज्यातलं नाही सांगू शकत, दुसऱ्या देशातलं बी सांगू शकत नाही. पण जर सत्यवाल्याचं काही चालत असतं इथं काळाच्या पुढे, तर महाराष्ट्रातल्या राजकीय लोकांनी, मंत्र्यांनी काळाला सुद्धा मॅनेज केला असतं. उद्या मरण आहे म्हणून आदल्या दिवशी यमाच्या घरी गेले असते ही मंडळी. 50 करोड रुपयाचं भेंडुळ त्याच्या पुढे टाकलं असतं आणि त्याला सांगितलं असतं आणखी 50 वर्ष माझ्या घराचं तोंड बघू नको. मॅनेज केला असता यम सुद्धा. पण इथं त्याचं कोणाचं चालत नाही. सत्ता नाही, संपत्ती नाही, विद्वत्ता नाही. पुण्यामध्ये एक डॉक्टर होऊन गेले सज्जन हो, काय होतं त्यांचं नाव? नीतू मांडके. हृदयाचे स्पेशालिस्ट, हार्ट स्पेशालिस्ट सज्जन हो. हजारो लोकांचं हृदय, त्या हृदयाचं ऑपरेशन करून त्यांना जीवदान देणारा डॉक्टर. एवढी अफाट विद्वत्ता त्याच्याकडे होती. पण शेवटी मृत्यू त्याचा सुद्धा हार्ट फेल होऊन हो. त्याची विद्वत्ता त्याच्या कामाला आली नाही सज्जन हो. म्हणून ऐका, या जगात काळाचं बोलावून आल्यानंतर कुणालाच काही चुकत नाही. कीर्ती पामर जीव कीर्ती घर से बाहर निकलना पड़ेगा. मौत जब तुझको घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या बात है, जय हो. काळाचं बोलावून आल्यानंतर हे घर सोडून जावं लागणार आहे सज्जन हो. तुकोबारा म्हणतात जगाला मरावं लागणार आहे, पण आम्हाला मरावं लागत नाही. न लगे मरावे
अवघा सकळ ही वाव. तुकोबारा म्हणतात त्या परमात्म्याने मला त्याच्या स्वरूपाकार केलं, घरी दिला ठाव अवघा सकळ ही वाव. आणि आता त्यामुळे त्यानं आपल्या स्वरूपाकार केल्यामुळे आता त्याच्या गाठी भेटीचा संबंधच राहिला नाही. तुका मैंने एके ठाई, तुका मैंने एके ठाई, हे तुका मैंने एके ठाई, तुका मैंने एके ठाई. केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे नाही, माझा रूप कारासाठी, माझा रूप कारा. केले माझे तुझे नाही, केले माझे तुझे, माझा रूप कारासाठी, माझा रूप कारासाठी. बागविला मन करते, हो
मुनकंठी हे वागविला हे राम वागवी हे वागविला हे वागविला हे मुनकंठी वागविला मुनकंठी वागविला